नेहमीच प्रयोगशील राहिलेल्या मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी पहिल्यांदाच एक इंग्रजी चित्रपट बनवला आणि हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि चित्रपटात मुख्य भूमिका करते अर्थातच पुण्याची अभिनेत्री आणि जिने संपूर्ण पुणे खरं तर तिची जन्मभूमी आहे आणि प्रचंड मालिका असतील, सिरियल्स असतील, सिनेमे असतील, याच्यातून प्रचंड नावारूपाला आलेली संस्कृती बालगुडे. संस्कृती, सगळ्यात पहिल्यांदा तुझं खूप खूप अभिनंदन की इंग्रजी चित्रपटात काम करतेस. एकंदरीत अनुभव कसा होता? खूपच चांगला अनुभव होता. खूप स्मूथ झालं आमचं शूटिंग. 18 दिवसात हा चित्रपट संपलाही आणि तो अनुभव म्हणजे ऍक्च्युली तो अनुभव होतच राहतोय असं होतंय ते की प्रत्येक वेळेला आम्ही करेज एका फेस्टिवलला घेऊन जातो. आता समजा आम्ही सॅन्टो डॉमिंगोला गेलो, अमेरिकेला गेलो आता, तर तो अनुभव दिवसेंदिवस तो वाढत चाललाय. म्हणजे असं वाटतं की ती फिल्म संपलेलीच नाहीये अजून आणि आय थिंक वर्षभर तरी अजून संपणार नाही कारण आम्ही फेस्टिवल करतोय. पण ज्या लेवलचा सिरियसनेस होता फिल्मच्या सेटवर, ज्या लेवलचं प्रिपरेशन होतं, आणि मी म्हणते सेटवर असलेलं प्रिपरेशन नाही, त्याच्या आधी आम्ही स्पेंड केलेले एक 20 दिवस, तर हे खूप माझ्यासाठी जरा नवीन प्रोसेस होती. कारण हार्डली आपल्याकडे असं होतं की आपण चित्रपट चालू होण्याच्या आधी 20 दिवस काम करतोय. सो हे काम आम्ही सगळं आमचं ढाली मशाली घेऊन डायरेक्ट उतरलो होतो आता फक्त. सो तिथे सेटवर असताच आमचा वेळच गेला नाही काही गोष्टींसाठी. अर्थात मला असं वाटतं याच्यात खूप श्रेय आमच्या दिग्दर्शकाचं आहे, अंकुर काकतकर, आमचा प्रोड्युसर सुशांत तुंगारे, उदय देवस्कर, आमची अख्खी स्टार कास्ट, शारे भाष्मी, राहुल पेठे. तर तो टीमचा अनुभव खूपच सुंदर होता, खूपच चांगला. आणि मला असं वाटतं की तुमची टीम चांगली असेल ना, तुम्ही छान होतं काम. चित्रपटाचं नाव मुळात करेज आहे आणि तू खूप करेज दाखवलंस की एका इंग्रजी चित्रपटामध्ये काम करणं मराठी अभिनेत्रीसाठी थोडंसं डिफिकल्ट होतं. ऍक्च्युली नाही, अजिबातच डिफिकल्ट नव्हतं. माझं शिक्षण तसं इंग्रजी मीडियम मध्ये झालेलं आहे, तर त्यामुळे होतं असं की आता इतका काळ गेल्यानंतर माझं मराठी सुधारलंय. आधी इतकं बरं नव्हतं आणि त्याच्यावर मला खूप कष्ट करायला लागले. पण अजून सुद्धा मराठी चित्रपट करताना सुद्धा जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा तो इंग्रजीत होतो विचार आणि त्याचं लिखाण मराठीत होतं. सो आता चित्रपटच बोलायचं पण इंग्रजी होतं आणि माझी खूप आधीपासून इच्छा होती की एखाद्या इंग्लिश फिल्म मध्ये काम करावं, एखादा बायोपिक करावा. हा एक्झॅक्टली बायोपिक नाहीये, पण इट्स बेस्ड ऑन अ ट्रू स्टोरी. सो मी म्हणेन अवघड नव्हतं, म्हणजे डायलॉग असे फ्लो होत होते कारण कदाचित माझा तो कम्फर्ट झोन असावा. सो अवघड होती ती फिल्मची प्रोसेस, म्हणजे ते सीन करणं किंवा ते इमोशन टाकणं, ते जरा टॅक्सिंग होतं. पण इंग्लिश बोलणं अवघड नव्हतं. चित्रपटाची मूळ कथा जी आहे ती एका ऑर्गन डोनेशन वरती आहे, किडनी डोनेशन वरती आहे. प्रत्येक चित्रपट अभिनेत्याला काहीतरी देऊन जातो. तुला या चित्रपटाने काय? मला असं वाटतं खूप काही दिलं मला या चित्रपटाने. माझं जे स्वप्न होतं हॉलिवूड पर्यंत थोडीशी वाटचाल करावी, ते कुठेतरी साध्य झालं. पूर्ण झालं असं नाही म्हणणार, कारण खूप काम करायचंय. एक आपण म्हणतो ना, आध्यात्मिक ज्ञान मला खूप मिळालं या चित्रपटाच्या दरम्यान काम करताना. राजराणी मॅमना, ज्यांच्यावर ही स्टोरी आधारित आहे, त्यांना भेटल्यावर काम करण्याची पद्धत, चुका, या सगळ्या गोष्टी खूप प्रकर्षाने कळायला लागल्या. आता पुढे काय नाही करायचंय, ऍक्च्युली काय मॅटर करतं कलाकाराला काम करताना, या खूप गोष्टी कळत गेल्या. मी या चित्रपटानंतर माझ्या मते खूप आध्यात्मिक पण झाले. म्हणजे ती एक जर्नी मला असं वाटतं चालू आहे अजून सुद्धा. काही गोष्टी मी आत्मसात करण्याचा प्रयत्न करते, पण या चित्रपटाने ती सुरुवात झाली असं मी नक्की म्हणेन आणि ते खूप महत्वाचं ठरलं माझ्यासाठी. बेसिकली हा चित्रपट जर पाहायला गेलं तर चित्रपट आंतरराष्ट्रीय लेवलला पण खूप गाजतोय. खूप क्रिटिक्स कडून तुझं कौतुक होताना पाहायला मिळतं. तुझं कास्टिंग या चित्रपटात कसं झालं, हा एक खूप छान किस्सा आहे. कारण चित्रपटांसाठी खूप मोठमोठी नावं चर्चेत होती आणि अर्थात मराठीतलं मोठं नाव या चित्रपटामध्ये आलं. मी म्हणते ना, कधी कधी त्या नशिबाच्या गोष्टी असतात, ते जे लिहिलेलं असतं ते त्या क्षणाला तुम्ही तिथे असता आणि ते होतं.
मी जसं म्हणलं खूप ना छोट्या एका कॅरेक्टरसाठी मला विचारलेलं होतं, पण मी जी नावं होती जसं आपण आता मेन्शन केलं दीपिका पदुकोण, यामी गौतम, तापसी पन्ना अशी नावं होती. तर अर्थात मला असं वाटतं जर सेटअप तितका चांगला असेल तर काही हरकत नाही आणि रोल असा एकदमच हे नव्हतं, चांगला रोल होता. सो मला ती करण्याची इच्छा होती. पण उदय देवस्कर जे आमचे प्रोड्युसर आहेत त्यांना मला माहिती नाही काय वाटलं. आमच्या पहिल्या मीटिंग नंतर ते म्हणाले की तिची ऑडिशन घ्या राणी म्हणून, मला असं वाटतं ती करू शकते. आणि अंकुर काकतकर जो आमचा दिग्दर्शक आहे त्यांनी माझी ऑडिशन घेतली आणि त्यांनी मला सांगितलं पण नाही ओके किंवा चांगली झाली. त्यांनी फक्त ऑडिशन शूट केली आणि नेक्स्ट आम्ही कमर्शियल बोलायला लागलो होतो. सो मला असं झालं आपल्याला अचानक लीड कसं काय घेतलं, म्हणजे काय झालंय, सगळंच हल्लं वाटतं. पण इंग्लिशमध्ये आपण जसं म्हणतो सम थिंग्स आर मेंट टू बी अँड दे जस्ट हॅपन दॅट वे, तसं काहीसं आहे करायचं. चित्रपट खूप चांगला आहे, ऑर्गन डोनेशन वरती आहे, खूप छान लव्ह स्टोरी आहे, 90s 80sच्या दशकातली आहे. प्रेक्षकांना तू काय सांगशील, काय आव्हान करशील या चित्रपटाच्या माध्यमातून? मी खूप एक्साइटेड आहे की ही फिल्म प्रेक्षकांपर्यंत कधी पोहोचतीये. आणि जसं मी म्हणलं ती फिल्म सुंदर आहे आणि ती प्रत्येकाने बघितली पाहिजे. का तर कुठेतरी मला असं वाटतं ना ते ह्युमॅनिटी ग्राउंडवर आहे ती फिल्म. ह्युमॅनिटी ग्राउंडवर पण भाष्य करते. कधी कधी आपल्याला कोणी सांगितलेलं प्रवचन कधी पोचत नाही, काहीतरी आपण बघतो आणि अचानक काहीतरी डोक्यातलं हलतं की अरे हो यार हे करायला पाहिजे होतं आणि पण हे नाही केलं. अशी काही जी फिल्म आहे की तुम्हाला विचार करायला लावते. अर्थात ती खरी आहे त्यामुळे अजूनच तुम्हाला प्रश्न पडतो की यार हे ऍक्च्युली झालंय. कुठेही जसं आपण सिनेमॅटिक लिबर्टी असा शब्द वापरतो तसं काहीच नाही, काही केलेलं नाहीये. जसं आहे तसं आम्ही दाखवलेलं आहे. सो आव्हान इतकंच करायचं की जेव्हा ही फिल्म येईल तेव्हा प्रेक्षकांनी ती बघावी. OTT वर असेल, जिथे कुठे रिलीज होईल आय डोंट नो येट. बट खूप छान सिनेमा केलेला आहे, खूप चांगल्या लोकांनी हा सिनेमा केलेला आहे, मराठी लोकांनी एकत्र येऊन सिनेमा केलेला आहे. आणि हा योगायोग आहे कारण का बल्ब चमका ही जी प्रोडक्शन कंपनी आहे ती हिंदी लोकांबरोबर जास्त काम करते. सो इथे दिग्दर्शक, निर्माता, अभिनेत्री, काही अभिनेते सगळेच जवळपास मराठी आहेत. 70% टीम मराठी. तर ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या त्या मराठी लोकांच्या अभिमानासाठी लोकांनी फिल्म बघितली पाहिजे, माझी फिल्म बघितण्यापेक्षा. मला तुला आणखीन एक असा एक थोडासा वेगळा प्रश्न आहे की तू मध्ये असं तुझं एक स्टेटमेंट आलं होतं की अनेक मालिकांमधले अभिनेते हे अभिनेत्री निवडत असतात. ही पहिली कदाचित तुझी अशी एक फिल्म आहे ज्याच्यामध्ये तू लीडला आहेस, तुझी फिल्म आहे ही स्वतःची. काहीतरी छान वाटतं, काहीतरी पॉझिटिव्ह झालं असं वाटतं? नाही डेफिनेटली. पण मी मालिका नव्हते म्हणाले, मी चित्रपट म्हणाले होते. जसं मी म्हटलं ना तो मागचा अनुभव जो होता तो खराच होता. कारण का कोणी मला असं वाटतं ते असं खोटं नाही सांगू शकत. कारण ते माझ्या बाबतीत झालं ते झालं आणि दॅट वॉज ओके, ते झालं. आता असं होतंय का विचारशील? नाही. मराठी चित्रपटाच्या बाबतीत सुद्धा आता ही माणसं मराठी होती पण आम्ही कामं नाही केलेली एकत्र. हे खूप वेगळंच. कोणीतरी कोणाला बोलवलं ऑडिशनला, ऑडिशन झाली, सिलेक्ट झालं, हे असं झालं, पण सगळे मराठी निघाले. एकमेकांबरोबर काम नव्हतं केलं. सो ऑडिशन्स होत आहेत वगैरे. सो तोही अनुभव तितकाच खरा आहे आणि आत्ताचाही अनुभव तितकाच खरा आहे. माझी इच्छा कुठेतरी पूर्ण झाली की मला खऱ्या स्टोरीवर काम करायचं होतं, बायोपिकवर काम करायचं होतं आणि एखाद्या वुमन सेंट्रिक पिक्चर मध्ये काम करायचं होतं. सो करेजच्या निमित्ताने माझी इच्छा पूर्ण झाली. आता जो मराठी चित्रपट मी केला मागच्या वर्षी, अगेन त्याच्यामध्ये मी सिंग्युलर लीड नाहीये, आम्ही सगळेच लीडला आहोत, सगळ्यांचे प्रॉमिनंट कॅरेक्टर. सो तोही अनुभव मी घेतला पण तोही तितकाच सुंदर होता. सो अर्थात आय वोंट से दॅट वॉज अ निगेटिव्ह अनुभव आहे आणि तो अनुभवासारखा ट्रीट केला पाहिजे. नक्कीच संस्कृती, तुला खूप शुभेच्छा करेजसाठी सुद्धा आणि येणाऱ्या सगळ्याच प्रोजेक्टसाठी. तर मराठी माणसांनी बनवलेली ही इंग्रजी फिल्म आहे आणि ट्रू स्टोरीवरती आधारित असल्यामुळे या चित्रपटाची चर्चा आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतीये. सगळ्याच क्रिटिक्सला खूप ही मूवी आवडते. त्यामुळे ज्यावेळी सुद्धा ही मूवी पुण्यातल्या किंवा राज्यभरातल्या, देशभरातल्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल, आंतरराष्ट्रीय लेवलला प्रदर्शित होईल, त्यावेळी तुम्ही सुद्धा हा चित्रपट पाहण्यासाठी नक्कीच चित्रपटगृहात जा आणि संस्कृतीचं काम कसं झालंय हे तिच्यापर्यंत तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून वगैरे नक्कीच पोहोचवा. थँक्यू संस्कृती. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.